अकोल्यात ख्रिसमस हर्षोल्लासात साजरा। प्रभू येशू ख्रिस्तांनी दिलेली प्रेम, बंधुभाव आणि त्यागाची शिकवण आचरणात आणा आणि समाजात वावरताना सत्य आणि खरेपणाचा अवलंब करा। जगाला तारण, शांती, प्रेम आणि आनंद देण्यासाठी देवाने प्रभू येशू यांना भूतलावर पाठवले, असे प्रतिपादन रेव्हरंड निलेश अघमकर यांनी सोमवारी येथे केले। प्रभू येशू ख्रिस्तांच्या जन्मदिवसानिमित्त खदान ख्रिश्चन कॉलनी येथील बेथेल सेव्हियर्स अलायन्स चर्च येथे आयोजित प्रार्थना सभेमध्ये ते बोलत होते। डिसेंबर 25 रोजी ख्रिसमस अर्थात नाताळ हा सण जगभरात साजरा केला जातो। अकोला शहर आणि जिल्ह्यातही सोमवारी येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस अर्थात नाताळ हा सण मोठ्या हर्षोल्लासात साजरा करण्यात आला। यावेळी ख्रिश्चन बंधू भगिनींनी एकमेकांना विविध भेटवस्तू, शुभेच्छापत्रे देऊन परस्परांचे अभिनंदन केले। ख्रिसमसनिमित्त सुमारे 160 वर्षांचा इतिहास असणारी अकोल्यातील एकमेव ख्रिश्चन कॉलनी घरांना करण्यात आलेल्या रंगरंगोटी आणि रोषणाईने झगमगून आणि उजळून निघाली आहे। शहरात ख्रिश्चन धर्मियांच्या धार्मिक स्थळांची म्हणजेच चर्चची देखील सजावट आणि रोषणाई करण्यात आली आहे। विविध ठिकाणी ख्रिसमस ट्री आणून त्यांच्यावर रोषणाई करण्यात आली आहे। अनेक चर्चेसमध्ये येशूच्या जन्माचे देखावे सादर करण्यात आले आहेत। 24 डिसेंबरच्या रात्री ख्रिश्चन अबालवृद्धांनी विविध चर्चेसद्वारे आयोजित कॅरल पार्टीमध्ये सहभागी होऊन रात्रभर घरोघरी भेटी देऊन ख्रिस्तजन्माची गीते गायली आणि एकमेकांना ख्रिस्तजयंतीच्या शुभेच्छा दिल्या। सांताक्लॉजच्या वेशातील युवक युवती यावेळी सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले। गुरुवार, डिसेंबर 25 रोजी सकाळी सर्वच चर्चेसमधून प्रार्थनासभांचे आयोजन करण्यात आले होते। ख्रिश्चन कॉलनी येथील बेथेल सेव्हियर्स अलायन्स चर्चमध्ये रेव्हरंड निलेश अघमकर यांनी ख्रिसमसचा संदेश दिला। इतरही चर्चेसमधून धर्मगुरूंनी ख्रिस्तजन्मावर आधारित संदेश दिले। सध्या जगातील संघर्ष आणि अराजकतेची परिस्थिती पाहता जगाला प्रभू येशूने दिलेल्या शांती, प्रेम, बंधुभाव आणि त्याग यासंदर्भातील शिकवण आचरणात आणण्याची गरज असून, आपण समाजात वावरताना सत्य आणि खरेपणाने वागण्याची आवश्यकता असल्याचे अघमकर यांनी सांगितले। चर्चेसमध्ये यावेळी संडे स्कूल, महिला संघ, तरुण संघ यांनी ख्रिस्तजन्मावर आधारित गीते सादर केली। 8 दिवस आनंदोत्सव आता येथून पुढे 8 दिवस सर्वत्र ख्रिस्तजयंतीचा आनंदोत्सव साजरा करण्यात येईल। त्यामध्ये ख्रिस्तजन्मावर आधारित नाटका, लहान मुले, महिला आणि पुरुषांसाठी विविध खेळ स्पर्धा, एखाद्या प्रेक्षणीय स्थळी सहल असे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात। 30 डिसेंबरच्या रात्री किंवा 1 जानेवारीला प्रार्थना सभेनंतर अनेक चर्चेसमधून चर्च सदस्यांसाठी सहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो। 31 डिसेंबरच्या रात्रीही पुन्हा वॉच नाईटचे आयोजन केले जाते। कॅरोल पार्टी घरोघरी जाऊन नववर्ष स्वागताची गीते सादर करतात। 1 जानेवारी हा नववर्ष दिनही ख्रिश्चन धर्मीय एखाद्या सणाप्रमाणेच साजरा करतात। अशा प्रकारे 24 डिसेंबरपासून नवीन वर्षापर्यंत ख्रिश्चन धर्मीय नाताळाचा आनंदोत्सव साजरा करतात। आपला जाओ।